आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे प्रेरणादायी वचन. थांब बाळा, क्षणभर थांब. नवीन वर्ष सुरू झाले, पण तुझ्या डोळ्यात अजूनही जुन्या वेदनांची सावली आहे. तू हसतोस, पण मनात खोल कुठेतरी वेदना दडल्या आहेत. मी पाहतोय तुला, तू थकलायस, पण तुटलेला नाहीस. गेलं वर्ष तुला खूप काही शिकवून गेलं. काही लोक तुटले, काही स्वप्न विखुरली, काही आशा अपूर्ण राहिल्या. तू अनेक वेळा स्वतःला विचारलंस, मी चुकलो का? मी कमी पडलो का? पण बाळा, कधी कधी अपयश हे शिक्षा नसतं, ती तयारी असते. तू जे सहन केलेस, ती प्रत्येक जखम तुला मजबूत करत गेली. मी ते सगळं पाहिलं आहे. जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर गेले, तेव्हा मी तुझ्या जवळ होतो. जेव्हा तुला कोणी समजून घेत नव्हतं, तेव्हा मी तुझ्या मनात बोलत होतो. तू म्हणायचास, देवा आता नाही जमत, आणि मी हळूच म्हणायचो, अजून थोडं थांब. कारण प्रत्येक अंधारामागे मीच उजेड तयार करत असतो. आज नवीन वर्ष आहे. नवं वर्ष म्हणजे नवीन कपडे नाहीत, नवीन संकल्पना नाहीत. नवीन वर्ष म्हणजे जुने ओझे खाली ठेवण्याची संधी. आज मी तुला सांगतो, तू तुटलेला नाहीस, तू घडतोयस. तुझा संघर्ष वाया जाणार नाही. तुझा संयम एक दिवस चमत्कार बनेल. आजपासून एकच कर. काल काय झालं हे सोडून दे. आजचा दिवस श्रद्धेने जग. उद्या मी सांभाळीन. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जेव्हा रडशील, तेव्हा मी तुझे अश्रू पुसायला असेन. जेव्हा हसशील, तेव्हा मी आशीर्वाद देईन. आज या नवीन वर्षाच्या दिवशी मी तुला एकच वरदान देतो. भीती सोड, विश्वास ठेव, पुढे चाल. तुझं भविष्य उजळ आहे, कारण तू माझा आहेस. आणि लक्षात ठेव बाळा, कधी कधी मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण मी तुला मजबूत बनवत असतो. मी तुझं दुःख पाहतोय, पण त्याच वेळी तुझं भविष्य घडवत असतो. तू एकटा नाहीस, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात आहे. आज तू थकलेला असशील, पण उद्या तूच इतरांना उभं करशील. तुझ्या अश्रूमधूनच तुझ्या आयुष्याचा उजेड जन्म घेतो. म्हणून घाबरू नकोस, फक्त विश्वास ठेव. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. श्री स्वामी समर्थ.